आज प्राप्त झालेल्या स्थळाचा थोडक्यात परिचय, माहिती, कॉल रेकॉर्डिंग व इतर तपशिलासाठी हा 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तपशील जाणून घ्या. कोण बोलतोय का? मी बोलतो लग्न. हो ते सर, तुम्ही आम्ही पाठवून देतो. बायोडाटा पाहिजे ना मला? हो ते टाकतो म्हटलं होतं तुम्ही. मी तुम्हाला मेसेज पण केलता व्हॉट्सअपला. हो टाकून देतो. हो टाका मग मला व्हॉट्सअपला. मी बाहेर आहे ना म्हणून मी टाकला नाही. हा नाही मी तुम्हाला मेसेज केला याला व्हॉट्सअपला, तर मग निवांत झालं की मला टाका मग साहित्य बायोडाटा. मी तिकडचे काय पाठवतो तुम्हाला स्थळ. ठीक आहे. हो चालेल. मुलीला आई वडील नाहीत का? नाही, वडील आताच वारले माझे. आत्ताच वारले का? बर चालतं. आमच्याकडे प्राप्त होणाऱ्या स्थळाची थोडक्यात माहिती अशी आहे. स्थळाचे नाव स्वाती, वय 43 वर्ष, मुंबई वास्तव्य, खाजगी काम, महिना 15,000 पर्यंत कमाई आहे. त्यांना मुंबईतीलच स्थळ हवे आहे. स्थळ सध्या घाटकोपर येथे नातेवाईकांकडे असून त्यांना मुंबईतीलच निर्व्यसनी कमावते व स्वतःचा निवारा असणारे किंवा राहण्याची व्यवस्था असणारे स्थळ हवी आहे. तेव्हा इच्छुक स्थळांनीच संपर्क करावा. स्थळाची माहिती आमच्यापर्यंत स्थळाकडून स्वतः आलेली आहे. स्थळासोबत थेट संपर्क व मध्यस्थीसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक आहे, त्यावर क्लिक करून संपर्क करू शकता. आपणही आपल्या परिचयातील ओळखीची स्थळे, मुलांची व मुलींची दोघांची पण स्थळे आमच्याकडे ओळखपत्र पाठवू शकता. ही सुविधा फक्त आमच्या युट्यूबवर व्हॉट्सअप मेंबरसाठीच आहे. स्थळांचा परिचय देणे व शक्य झाल्यास मध्यस्थीसाठी बोलणी करणे या पलीकडे आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाही. हा एक सेवाभाव म्हणून मोफत आहे. आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत परस्पराच्या संवादातून आणि आपापल्या एकमेकांच्या सहकार्यातून जुळत असतात, हे एक वास्तव आहे. पैसे भरून किंवा एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी करून किंवा दलालाचा खिसा गरम केला म्हणजे लग्न जुळतात असं होत नाही, असा आमचा समज आहे. तुमचा समज वेगळा असू शकतो. लग्न जुळवत असताना किंवा लग्नासाठी प्रयत्न करताना आपण सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. बरेच जण मेंबरशिप जॉईन करतात आणि त्यांचा असा भ्रम होतो की मेंबर झालो म्हणजे 50-60 रुपये भरले की लगेच आपल्याला लग्नासाठी हे स्थळ टाकतील. ज्यावेळेस आम्ही त्यांचा बायोडाटा आमच्याकडे मागवतो तर हाताने लिहिलेला कसा तरी चितड बितड 7वा-8वा वर्ग पास, दाढी वाढलेला फोटो किंवा चित्र विचित्र फोटो, आणि मग आपण जर समोरच्या एखादं गरीब घरचं जरी स्थळ असलं आणि त्यांच्याकडे जर तो ऍज इट इज पाठवला तर ते समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त मूर्खात काढतील. म्हणून या गोष्टीची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे. एक मुंबईचं स्थळ आलेलं आहे, घटस्फोटित आहे. त्याचा परिचय या पुढच्या 1 मिनिटामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यांची कॉल रेकॉर्डिंग पण तुम्हाला ऐकवणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला एक निवेदन असेल की आपण सुद्धा स्वतःचा परिचय, मग तुम्ही मुलगा असा किंवा मुलगी असा, किंवा ओळखपत्र आमच्याकडे पाठवा, तुमचा बायोडाटा पाठवा आणि आम्ही तुमचा परिचय देण्याचा प्रयत्न करू. या माध्यमातून कुणालाही पैसे लागणार नाहीत. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर खाल्ली मोडून या पद्धतीप्रमाणे तुमचा फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ पाहण्याचा वेळ जाईल आणि संपर्क करायसाठी तुम्हाला मग प्रतिसाद येईल नाही येईल तो नंतरचा विषय आहे. त्या स्थळाची माहिती घेत असताना जे काही आहेत तर त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. तुमची नोंदणी केली नसेल तर app.lagnakshada.com वर जा, तिथं नोंदणी करा किंवा गुगलला टाईप करा लग्न अक्षदा, त्या ठिकाणी मोबाईल नंबर OTP टाकून त्या ठिकाणी तुमची नोंदणी करा. नोंदणी केल्याच्या नंतर नोंदणी करत असताना सगळी माहिती व्यवस्थित भरा. त्याच्याशिवाय आम्ही प्रोफाईल व्हेरीफाय करत नाही. तुमचे 2 व्यवस्थित फोटो किंवा बायोडाटा टाका किंवा व्यवसायाचा फोटो टाका आणि शेवटच्या फोटोला ओळखपत्र टाकणं कंपल्सरी आहे. तुमचं काही शंका असेल, काही समस्या असेल, काही तांत्रिक अडचण येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. कृपया फोन शक्यतोवर करू नये. दुसरीकडे त्याच्यावर जे काही लग्न अक्षदा ऍपवर ज्या काही तुम्हाला स्लाइड्स दिसतात तर त्या स्लाइड्स ह्या तुमच्या माहितीसाठी आहेत. त्याच्यावर क्लिक करा. त्या माध्यमातून तुम्हाला जे काही तुमच्याशी मिळते जुळते असतील स्थळ तर त्यांना रिक्वेस्ट टाकण्यासाठी तुम्हाला त्या माध्यमातून पॉइंट्स मिळतात. तेव्हा स्थळाचा परिचय